गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। विश्वगुरु संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याचा आजचा तिसरा दिवस असून सकाळी 10 वाजेच्या सुमारास नाशिक येथील नाशिक तालुका पंचायत समिती येथे दाखल झालाय। यावेळेस नाशिक शहरात आगमन झाल्यानंतर जोरदार वाजंत्री लावून स्वागत करण्यात आलं। ठिकठिकाणी पालखी सोहळ्यावरती फुलांचा वर्षावही नाशिककरांच्या वतीने करण्यात आला। यावेळेस नाशिक, धुळे, नंदुरबार, अहिल्यानगर, लातूर, उस्मानाबाद व गुजरात राज्यातील भाविक आज दिंडी सोहळ्यामध्ये मोठ्या संख्येने दाखल झाले। यावेळेस विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज संस्थेचे सचिव श्रीपाद कुलकर्णी यांच्याशी आमचे वृत्तसंपादक शामराव सोनवणे यांनी केलेली बातचीत। महाराज, एकंदरीत सोहळ्याबद्दल काय सांगाल? निवृत्तीनाथांचा सोहळा हा उत्तर महाराष्ट्रातला येणारा एकमेव सोहळा आहे की जो अधिक अंतर पार करून पांडुरंगाच्या दर्शनाला जातो। आणि निवृत्तीनाथ हे वारकरी संप्रदायाचं आद्यपीठ आहे। या आद्यपीठावरून निघणारी ही जी पालखी आहे, हा जो सोहळा आहे, हा समाज मनाला एकत्र करणारा एक फार मोठा योजनेचा भाग आहे। वारकरी संतांनी जे काही एकंदर सामाजिक समरसतेचं स्वरूप निर्माण केलं आहे, त्याचं वारकरी संप्रदाय हे सुंदर संकल्पचित्र आहे। त्यामुळं ही सामाजिक समरसता आपल्याला इथेच दिसून येते। सुशिक्षित, अशिक्षित, उच्चपदस्थ, अक्षरशः शेतकरी कुटुंबातले किंवा रोजंदारीवर काम करणारे सुद्धा एक सनातन परंपरेमध्ये कशा पद्धतीने चालत आहेत याचं हे विलोभनीय दृश्य आहे। आणि हा सोहळा नाशिक जिल्ह्यासाठी खूप मोठा आहे। आम्ही 3 जिल्ह्यातनं चालतो, नाशिक, नगर आणि सोलापूर। आणि याच दरम्यान एक महत्त्वाचा विषय म्हणजे निवृत्तीनाथांचा समाधी सोहळासुद्धा या पायीवारीत असतो। त्यामुळे तो 2 ठिकाणी साजरा होतो। नगरमध्ये समाधी सोहळा साजरा होतो। साधारणतः सुरुवातीला 25-30 हजार वारकरी बरोबर असतात आणि शेवटी आम्ही जेव्हा वाखरीला असतो तेव्हा आमची संख्या 1.25 लाखाच्या 1.5 लाखाच्या जवळपास असते। प्रत्येक गावात, प्रत्येक दिंडीमध्ये वारकरी वाढत जातात, प्रत्येक गावात दिंड्या वाढत जातात आणि एक दिंडी 100 सुरू होते आणि ती 1000, 1500, 2000पर्यंत जाते। याचबरोबर दिंडीत चालणारा समाज जितका आहे त्यापेक्षा अधिक समाज दिंडी बरोबर। महाराज, आपलं कितवं वर्ष आहे आपण रथासोबत असतात? आमची आजी वगैरे जात होती दरवर्षी। मी माझं पहिलंच वर्ष आहे। बैलजोडी लावलेली आहे रथाला। राजाच्या नगरीमधून पंढरपूरपर्यंत, पंढरपूर ते त्र्यंबकेश्वर या वारीसाठी माझ्या बैलांची निवड झालेली आहे। त्याकरता मी संस्थांचे प्रथमतः आभार मानतो। आज या वारीमध्ये, आनंदाच्या वारीमध्ये आम्हाला सहभाग मिळाला। माझ्या कुटुंबालाही सेवा करण्याची संधी मला मिळाली। त्याबद्दल मी परमेश्वराचे, संत महाराज निवृत्तीनाथांचे सर्वांचे आभार मानतो। एस मराठी न्यूजसाठी वृत्तसंपादक शामराव सोनवणे, नाशिक। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।